श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण रोज रात्री ज्या अवस्थेत जातो म्हणजेच झोप, तिला आपल्या शास्त्रात अर्धमृत्यू का म्हटले आहे? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी देवाचे नाव म्हणजेच नामस्मरण करत असाल तर तुमच्यासोबत काय घडते? सावधान, जर तुम्ही नकळत किंवा ओघाने झोपताना भगवंताचे नाव घेत असाल तर तुमच्या शरीरात, मनात आणि नशिबात अशा काही अद्भुत गोष्टी घडणार आहेत ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यांचे 10 मोठे रहस्यमय चमत्कार जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी घातक ठरते. शास्त्रामध्ये झोपेला सुषुप्ती अवस्था किंवा अर्धमृत्यू मानले गेले आहे. मृत्यूमध्ये आत्मा स्थूल शरीर कायमचा सोडतो, तर झोपेत आपली चेतना तात्पुरती बाह्य जगापासून तुटते. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले नियंत्रण आपल्या शरीरावरून सुटते. अशा वेळी जर तुम्ही देवाचे नाव घेऊन झोपलात तर तुम्ही तुमची चेतना थेट ईश्वराच्या चरणी समर्पित करता. त्यामुळे झोपेची ही अचेतन अवस्था देखील पवित्र बनते. झोप आणि अर्धमृत्यूचे रहस्य. शास्त्रामध्ये झोपेला सुषुप्ती अवस्था किंवा अर्धमृत्यू मानले गेले आहे. मृत्यूमध्ये अवस्था स्थूल शरीर कायमचा सोडतो, तर झोपेत आपली चेतना तात्पुरती बाह्य जगापासून तुटते. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले नियंत्रण आपल्या शरीरावरून सुटते. अशा वेळी जर तुम्ही देवाचे नाव घेऊन झोपलात तर तुम्ही तुमची चेतना थेट ईश्वराच्या चरणी समर्पित करता. त्यामुळे झोपेची ती अचेतन अवस्था देखील पवित्र बनते. अंतर्मनाचा अद्भुत चमत्कार. आणि मानसशास्त्र सांगते की झोपण्यापूर्वीची शेवटची 5 ते 10 मिनिटे आपले अंतर्मन अत्यंत सक्रिय असते. या काळात तुम्ही जो विचार करता तो तुमच्या मनात खोलवर रुजतो. जर तुम्ही झोपताना स्वामींचे किंवा देवाचे नाव घेतले तर तुमचे अंतर्मन संपूर्ण रात्रभर, तुम्ही झोपेत असतानाही, त्याच सकारात्मक लहरीवर काम करत राहते आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचे बळ निर्माण करते. नकारात्मक शक्ती आणि वाईट स्वप्नांपासून सुरक्षा. वेळी सृष्टीमध्ये नकारात्मक लहरींचा प्रभाव पडतो. अनेकांना रात्री दचकून जाग येणे, भीती वाटणे किंवा वाईट स्वप्ने पडणे अशा समस्या असतात. पण जेव्हा तुम्ही नामस्मरण करून झोपता तेव्हा तुमच्या शरीराभोवती आणि खोलीमध्ये एक दैवी सुरक्षा कवच तयार होते. कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट स्वप्न तुमच्या जवळ येऊ शकत नाही. चौथा, मानसिक ताण आणि डिप्रेशनचा समूळ नाश. दिवसभराची चिंता, ऑफिसचा ताण, आर्थिक विवंचना यामुळे रात्री डोकं शांत राहत नाही. पण झोपताना जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या आराध्य देवताचा जप करता तेव्हा तुम्ही तुमचे सर्व प्रश्न भगवंताच्या झोळीत टाकता. यामुळे मेंदूतील स्ट्रेस हार्मोन्स कमी होऊन मन अत्यंत शांत होते आणि गाढ सुखाची झोप लागते. 5वा, अजपा जप अवस्थेची प्राप्ती. हा नामस्मरणाचा सर्वात मोठा आध्यात्मिक फायदा आहे. जेव्हा तुम्ही रोज रात्री नामस्मरण करत करत झोपेच्या अधीन जाता तेव्हा काही दिवसांनी तुमच्या अंतर्मनाला त्याची सवय होते. पुढे जाऊन अशी अवस्था निर्माण होते की तुम्ही गाढ झोपेत असता तरीही तुमच्या आतमध्ये देवाचा जप चालूच असतो. याला संतांच्या भाषेत अजपा जप म्हणतात, ज्यामुळे आत्मिक उन्नती वेगाने होते. 6वा आहे शरीराचे आध्यात्मिक शुद्धीकरण. काळात आपले शरीर स्वतःची झीज भरून काढत असते. जर ही प्रक्रिया देवाचे नाव घेताना सुरू झाली तर शरीरातील 7 चक्रे संतुलित होऊ लागतात. शरीरातील आजार, थकवा आणि जडत्व दूर होण्यास मदत होते. हे एक प्रकारचे तुमच्या शरीराचे आणि आत्म्याचे नैसर्गिक हिलिंग आहे. 7वा आहे तुमच्या ऑरा.
ऑरामध्ये प्रचंड वृद्धी प्रत्येक व्यक्तीच्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र असते, ज्याला आभाळ किंवा ऑरा म्हणतात. नकारात्मक विचार करणाऱ्यांचा ऑरा काळा किंवा धुरकट असतो, मात्र रात्री नामस्मरण करून झोपणाऱ्या व्यक्तींचा ऑरा अत्यंत चमकदार, पांढरा आणि शक्तिशाली बनतो. असा शक्तिशाली ऑरा असलेली व्यक्ती समाजात जिथे कुठे जाते तिथे लोक तिच्याकडे आपोआप आकर्षित होतात. 8वा आहे प्रारब्धांचा, कर्माचा भार हलका होणे. माणसाला सुख दुःख त्यांच्या विसंचित कर्मामुळे म्हणजेच प्रारब्धामुळे मिळते. शास्त्र सांगते की झोपण्यापूर्वी घेतलेले देवाचे नाव आपल्या नकळत झालेल्या पापांचे क्षालन करते. स्वामी समर्थांच्या नावाचा महिमा असा आहे की भगवंताच्या नशिबातील संकटांची तीव्रता कमी करतात आणि कठीण काळातून सुखरूप बाहेर काढतात. 9वा आहे सकाळी मिळणारा अद्भुत उत्साह आणि चैतन्य. तुम्ही कधी अनुभवला आहे का? काही लोक सकाळी उठल्यावरही थकलेले आणि चिडचिड दिसतात, कारण त्यांची रात्र वाईट विचारात गेलेली असते. या उलट जे देवांचे नाव घेऊन झोपतात त्यांची सकाळ अत्यंत प्रसन्न, उत्साही आणि ऊर्जेने भरलेली असते. त्यांचा संपूर्ण दिवस सकारात्मक जातो आणि प्रत्येक कामात यश मिळते. 10वा आहे स्वामींची थेट कृपा आणि साक्षात्कार. जेव्हा तुम्ही संपूर्ण शरणागतीने स्वामींचे नाव घेत डोळे मिटता तेव्हा स्वामी महाराज तुमच्या विश्वाची परीक्षा घेत नाहीत, तर ते तुमच्या पाठीशी उभे राहतात. अशा भक्तांना स्वप्नात स्वामींचे दर्शन घडणे, संकटांची पूर्वकल्पना मिळणे किंवा प्रत्यक्ष स्वामींच्या अस्तित्वाची अनुभूती येणे अशा अलौकिक गोष्टी घडू लागतात. तर मित्रांनो, झोप ही केवळ शरीराची विश्रांती नाही, तर ते रोज रात्री देवांशी जोडले जाण्याचे एक माध्यम आहे. आजपासूनच रात्री झोपताना मोबाईल बाजूला ठेवा आणि केवळ 5 मिनिटे डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या आवडीच्या मंत्राचा जप करा. तुमच्या आयुष्यात चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला स्वामी समर्थांचा असा काही अनुभव आला आहे का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या लोकांसोबत किंवा मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला म्हणजे स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.